आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की 3.5 लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले आहे। परंतु अतिशय आनंदाची बातमी आता भाऊबीजी निमित्त शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। प्रत्येक शेतकऱ्यांची भाऊबीज आता सर्व शेतकऱ्यांना तर गोड भाऊबीज त्यांची होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी इथं आवाहन करून टाकलेलं आहे। दिवाळीच्या भाऊबीजीच्या इथं ओवाळणीला आता शेतकऱ्यांसाठी इथं त्यांनी पैशाचा वाटप करण्याचा सांगितलेला आहे। बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नुकतीच आता एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये राज्यातील जवळपास 1,40,40,00,000 शेतकऱ्यांपैकी आता 90 लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मागील 3 दिवसांमध्ये जमा करण्याचा आदेश त्यांनी देऊन टाकलेला आहे। आता 50 लाख शेतकरी अजून पण पीक विमा आणि अतिवृष्टीच्या या दोन्ही लाभांपासून वंचित राहिले आहेत, तर त्यांना अजून पण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे मिळाले नाहीत। आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे म्हणजेच आता बघा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे 10,000 रुपये म्हणजेच आता 25,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार अशी मुख्यमंत्री साहेबांनी इथं बातमी सांगितलेली आहे। 2022 पासून तर 24 पर्यंतचा जो काही रखडलेला केंद्र सरकारने पीक विमा मंजूर केला होता त्याचा पहिला टप्पा मागील 2 महिन्याच्या मागे इथं त्यांना वितरण झाला, परंतु आता दुसरा टप्पा त्यांच्या खात्यामध्ये आणि त्याचसोबत जे काही सप्टेंबर महिन्यामध्ये स्थगित देण्यात आलेले जे काही शेतकऱ्यांचं इथं नुकसान इथं अचानकपणे झालेलं पावसामुळे अतिवृष्टी इथं जोरदार परिस्थितीमध्ये नुकसान झालेलं आहे, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पूर्णपणे कृषी विभागी आणि कृषी विभागाचे सर्व कर्मचारी हे पंचनामे करण्यासाठी कामाला लागले होते। त्यामुळे पीक विमा 2022 पासून तर 24 पर्यंतचा जो काही रखडलेला होता तो थांबवण्यात आलेला होता। आता तो सुद्धा वाटप करण्यात इथं आता मंजुरी देण्यात आलेली आहे। आता 2022 पासून तर 24 पर्यंतचा 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा म्हणजे हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये येण्याची त्यांनी माहिती सांगितली। शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील 3 दिवसांपासूनच आता या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता एकत्र तुम्हाला 25,000 रुपये मिळणार अशी स्वतः माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितली, कारण की अतिवृष्टीचे 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे आणि पीक विम्याचे 15,000 रुपये हेक्टरी प्रमाणे म्हणजे टोटल 25,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार अशी माहिती स्वतः त्यांनी सांगितलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसांपासून शेतकरी इथं वाट बघत होते पीक विम्याचे पैसे कधी येणार, अतिवृष्टीचे पैसे कधी येणार। तर बघा तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे कमी प्रमाणामध्ये जमा झाले असतील आणि बघा भरपूरशा शेतकऱ्यांना आता 18,500 रुपये देण्याचा निर्णय इथं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घेतला होता, परंतु शेतकऱ्यांना 15,000 रुपये जमा झाले, काही शेतकऱ्यांना 5,000 रुपये जमा झाले, काही शेतकऱ्यांना 3,000 तर काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये जमा झाले। तर कोणत्या कारणास्तव तुम्हाला इतकी कमी रक्कम जमा झाली ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो। फक्त तुम्हाला एक फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे। तो फॉर्म जर का तुम्ही भरला तर 100% तुम्हाला 30 नाही तर 25,000 रुपये तर 100% तुम्हाला मिळणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली। फक्त तुम्हाला काही कामे तुम्हाला तात्पुरती करून घ्यायची आहे, जे काम तुम्ही केलं तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची माहिती त्यांनी सांगितली। आता बघा शेतकरी मित्रांनो, भाऊबीजीच्या निमित्त तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला, कारण की बघा महाराष्ट्रातील कुठल्याच शेतकऱ्यांना इथं वंचित ठेवणार नाही, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार। बघा आता ई-केवायसीची अट ही रद्द करण्यात आलेली आहे। आता ही अट रद्द करण्यात आल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, इथं भाऊबीजी निमित्त तुमच्या सर्व शेतकऱ्यांचं तोंड गोड करणार अशी आता आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून टाकलेलं आहे। बघा अतिवृष्टीचे 15,000 रुपये आणि त्याचसोबत बघा 10,000 रुपये तुम्हाला पीक विम्याचे म्हणजे आता तुमच्या खात्यामध्ये टोटल इथं 25,000 रुपये येणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली। आता दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। आता कोणतं तुम्हाला काम करून घ्यायचं, कोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे सर्वात आधी पाहायला मिळणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची आणि शेती संदर्भातील किंवा इतर योजनांची सर्वात आधी माहिती तुम्हाला भेटत राहणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता लक्ष्मीपूजनाच्या दिवाळीच्या दिवशी म्हणजेच बघा 20 ऑक्टोबरच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याचा निर्णय त्यांनी दिला आहे। बघा आता त्या दिवशी एक बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये आपले राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे हे उपस्थित होते। या उपस्थितीमध्ये आता सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। कुठल्याच शेतकऱ्यांना वंचित ठेवता कामा नये, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी देऊन टाकलेला आहे। बघा आता कृषी विभागाला आता त्यांच्या जिल्ह्यांची यादी आणि जे काही शेतकऱ्यांची यादी असणार आहे ते आता मागवण्यात आली। सर्व
शेतकऱ्यांची यादी आता मागून बँकांना आता आदेश देण्यात आलेला आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. बघा, अतिवृष्टीचे तुमच्या खात्यामध्ये 10,000 रुपये हेक्टरीप्रमाणे आणि पीक विम्याचे 15,000 रुपये हेक्टरीप्रमाणे 2022 पासून तर 24 पर्यंतचा 3 ते 4 वर्षाचा जो काही रखडलेला थकीत पीक विमा तुमचा असणार आहे, तर प्रति हेक्टरी 15,000 रुपये तुम्हाला त्या पीक विम्याचे मिळणार आहे. बघा, आता सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये म्हणावं लागणार आहे. भरपूरसे शेतकरी लगातार इथं वाट बघत होते. गेल्या एक हप्ता एक महिना निघून गेला, परंतु तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते. आता त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी आणि भाऊबीजी निमित्त आता महत्त्वाची आनंदाची बातमी सरकारने दिली. आता जेव्हा शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे इथं तक्रार केली होती, आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं 5 ते 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे सोडण्यात आलेले नाही. तर बघा, या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणार अशी माहिती त्यांनी सांगितली. आता 22 जिल्ह्याचे बघा, आता तुमच्या सर्व शेतकऱ्यांमध्ये पैसे जमा होणार. आता सर्व जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची माहिती सांगितली, परंतु कोणकोणते ते पात्र जिल्हे असणार आहे ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आता येणार आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना इथं पैसे मिळाले, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पैसे कमी प्रमाणामध्ये जमा झाले असतील तर कदाचित बघा तुमचं बँक खातं हे तुमच्या आधार कार्डला लिंक आहे का. आता बघा, लिंक नसेल तर तुम्हाला लिंक करून घ्यायचं. फार्मर आय डी जर का तुम्ही काढली नसेल तर फार्मर आय डी लवकरात लवकर तुम्हाला काढून घ्यायची आहे, जेणेकरून कृषी संदर्भातील आणि शेती संदर्भातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला आसानीनं भेटू शकेल. त्या व्यतिरिक्त बघा, भरपूरशा शेतकऱ्यांचं आता आधार कार्ड बंद पडलेलं आहे. त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, त्यांचं आधार कार्ड अपडेटेड नाही. तर हे तुम्हाला चुकीचे जे काही मिस्टेक असणार आहे हे तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. आणि डीबीटी हे जर का तुमचं इनेबल असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली. त्या व्यतिरिक्त बघा शेतकरी मित्रांनो, बघा खरीप हंगाम 2025 मध्ये गेल्या काही दिवसापूर्वी आता भरपूरशा शेतकऱ्यांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं. तर त्या पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी असणार आहे. गेल्या 100 वर्षामध्ये एवढं नुकसान झालं नव्हतं शेती पिकाचं, तेवढं नुकसान आता या खरीप हंगाम 2025 मध्ये झालेलं आहे. तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाचा निर्णय भाऊबीजी निमित्त आता त्यांनी घेतलेला आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे तुम्हाला मिळणार आणि किती जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणामध्ये तुम्हाला पैसे मिळाले आहे, कोणतं काम तुम्हाला करून घ्यायचं जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे लवकरात लवकर येऊन जातील. तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. पहिला जिल्हा असणार आहे नांदेड जिल्ह्यातील जितके काही तालुके, जितके काही गाव येत असेल तर त्या सर्व तालुक्यांमध्ये पूर्ण नांदेड जिल्ह्यांमध्ये हे वाटप आता दुबारा होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली आहे. त्या व्यतिरिक्त बघा, रायगड, रत्नागिरी, जालना, उस्मानाबाद, त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर, पालघर, धुळे, बीड, लातूर, जालना, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, पुणे, त्यानंतर बघा सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाची त्यांनी सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त बघा, वर्धा, अमरावती, अकोला, जालना आणि नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे तुम्हाला येणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का पैसे येण्याची वाट बघत असाल, पीक विम्याची, अतिवृष्टीचे पैसे येण्याची तुम्ही वाट बघत असाल, तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बघा, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या. तुमच्या बँक खात्याला जर का आधार कार्ड लिंक नसेल, कदाचित तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता. तर डीबीटी इनेबल तुमचं असायला पाहिजे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत असते. जर का तुम्हाला पैसे आले नसेल तर एक महत्त्वाचं कारण तुम्हाला दूर करून घ्यायचे, हे प्रॉब्लेम तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल तर फार्मर आय डी काढून घ्यायची आहे. आधार कार्डला तुमच्या 5-10 वर्ष झाले असेल तर आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. बँक खात्याला आधार कार्डला तुम्हाला मोबाईल नंबर लवकरात लवकर करून घ्यायचा आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.